एकदम सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. पालकाच्या भाजीला फोडणी द्यायची पण गरज नाही. न फोडणी देता आपण पालकाची भाजी आज बनवणार आहोत. त्याकरिता मी इथं पालक धुवून घेतला आहे. एकदम बारीक आपल्याला पालक कट करायचा आहे. जर पालक मोठा ठेवला तर तो लवकर शिजत नाही. शिजला तरी पण तो भाजीमध्ये चांगला दिसत नाही. तर आपल्याला एकदम बारीक कट करायचा आहे. तर हे बघू शकता, ह्या पद्धतीने मी इथं पालक कट करून घेतला आहे. पालक कट केल्याच्या नंतर ह्याला धुवून घ्यायचं नाही आहे. तर त्यासाठी आपण आता एक वाटण तयार करूया. तरी मी इथं लसूण, हिरवी मिरची टाकून घेतली. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, जिरं टाकून बारीक वाटण केलं आहे. आता इथे पालकाच्या भाजीमध्ये आपल्याला मुगाची डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे. तुम्ही भिजून घेतलेली डाळ पण टाकू शकता. तर आपण रेडी केलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला ते स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. तर इथं मी कच्चे शेंगदाणे घेतले आहे. तुम्ही भाजून पण घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला कूट टाकायचा असेल शेंगदाण्याचा तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून पण इथं टाकू शकता. तर आता ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून काही मिनिट आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे. फक्त ही भाजी कुकरला शिजायचं नाही. कुकरला शिजली तर ह्या भाजीची चव चांगली लागत नाही. तर ह्याला एक उकळी आली की चांगलं शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून काही मिनिटं आपल्याला ह्या भाजीला शिजू द्यायचं आहे. तर काही मिनिटांनी बघू शकता ही भाजी आपली एकदम चांगली शिजली गेली आहे. ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. डाळ जी आहे आपली चांगली भाजीमध्ये मिक्स होईल. आता या भाजीमध्ये आपण थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ घेतले. त्याच्यामध्ये पाणी टाकून असं आपल्याला घोळ ह्याचा तयार करायचा आहे. तर हे घोळ आपल्याला एका हाताने टाकून एका हाताने ह्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या हात होणार नाहीत. हे बघू शकता, मला हवं मी तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. आणि ही आपली भाजी बघू शकता मस्त अशी दाटसर झाली, खूप पातळ पण नाही. तर ह्याला 4 ते 5 मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे. कमी गॅसवर शिजल्याने कच्चा वास असतो बेसनाचा तो निघून जातो. तर बघू शकता आपली इथं मस्त अशी ऑइल फ्री भाजी रेडी झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पद्धतीने तुम्ही नक्की भाजी ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच ऑइल फ्री एका रेसिपीसोबत.